वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 190व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना आपण आता चिंतन करत आहोत, विवरण घेत आहोत ओबी क्रमांक 35, पहिल्या समासातील ओबी क्रमांक 35। नाना दोष ते नासती पतित तेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे। या ठिकाणी विवरण घेत असताना आपण बघितलं भाग क्रमांक 189 मध्ये प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे या चरणावर आपण चिंतन केलं आणि त्याच चिंतनाला धरून त्याच विवरणाला धरून आजच्या या भाग क्रमांक 190 मध्ये आपण विवरण घेणार आहोत। त्या ठिकाणी आपण बघितलं की समर्थांनी हा शब्द असा का मांडलेला आहे, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे। खर तर श्रवण करण्याचा अधिकार नरदेहाचा आहे, माणसाचा आहे, मनुष्य देहाचा आहे, पण त्या ठिकाणी आपण चिंतन केलं की मनुष्य हा प्राणी आहे। ज्या 4 खाणी निर्माण केलेल्या आहेत भगवंताने या सृष्टीवर, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज, त्या 4 खाणींपैकी पशु आणि पक्षी ह्यांच्यामध्ये प्राणी म्हणून ज्याची गणना केली जाते, प्राणी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातंय, मनुष्य प्राणी। पण आजचा जर आपण विचार केला ह्या कलियुगामधला माणसाच्या कर्माचा, माणसाच्या विचारांचा, माणसाच्या गुणांचा, मनुष्य कसल्या प्रकारचं आचरण करतोय, कोणत्या प्रकारची कर्म करतोय मनुष्य, मनुष्याकडून कोणत्या प्रकारची कर्म घडतात आणि त्या कर्माचा जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपण त्या ठिकाणी सुद्धा विवरण घेतलं, त्या ठिकाणी सुद्धा आपण विवरण केलं की पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ। ह्या प्राण्या पक्ष्यांकडे असे काही गुण आहेत की त्याचा अभ्यास माणसाने करावा, त्याचा विचार माणसाने करावा। आणि त्या ठिकाणी विवरण घेत असताना आपण बघितलं की दत्तात्रयांनी जे गुरु केले त्यातले जे 24 गुरु आहेत, त्या 24 गुरूंमध्ये काही प्राणी तर काही पक्षी सुद्धा आहेत। जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण। म्हणजे काही प्राणी पक्षी ही असे आहेत की त्यांच्या गुणांचा आपण अभ्यास करावा, त्यांच्याकडून काहीतरी शिकावं आपण, असं शिकण्यासारखं काहीतरी विशेष आहे। मग त्या ठिकाणी विवरण घेत असताना आपण बैल ह्या प्राण्याचा विचार केला, त्यानंतर गाढव सुद्धा कशा प्रकारे अगदी तो काम करत असतो ते सुद्धा आपण बघितलं। ते पाहत असताना अनेक प्राण्यांचा विचार त्या ठिकाणी केला। असे कितीतरी प्राणी आहेत की त्यांचा अभ्यास आपण करावा। साध अगदी आपण ज्याला अतिशय लहान प्राणी समजतोय, लहान, अतिशय लहान समजतोय आपण ज्याला, मुंगी,
कीटक म्हणावं किंवा मुंगीचा जर आपण विचार केला तर एखादी मुंगी जर पुढे चालली असेल, जात असेल, तर अगदी सरळ तिच्या मार्गाने मागच्या मुंग्या जात असतात. म्हणजे सरळ चालणाऱ्या माणसाने कशी शिस्त असावा किंवा कशा प्रकारे चालावं, त्या ठिकाणी कशा प्रकारे आपण असावं, हे त्या मुंग्यांकडून शिकण्यासारखं आहे. हे शिकावं तर त्या मुंग्यांकडून. एखाद्या भिंतीवर जर त्या चालत असतील ना, एखाद्या भिंतीवर जर उंच अशा चढत असतील ना त्या, किंवा एखाद्या झाडावर उंच चढत असतील, झाडाच्या खोडावर, तर वर चढणारी जी मुंगी आहे तिच्या मागे चढणाऱ्या अनेक मुंग्या असतात, तिच्या बरोबर चालणाऱ्या अनेक मुंग्या असतात, पण त्या बरोबर एका रांगेमध्ये एका पाठोपाठ वर चढण्याचा प्रयत्न करत असतात. त्या ठिकाणी त्या भिंतीवर म्हणावं किंवा त्या झाडाच्या खोडावर म्हणावं, सरळ अगदीच्या त्या चालत असतात, सरळ जात असतात, एकी मागे एक अशा रांगेमध्ये जात असतात. त्या ठिकाणी माणसाचा जर आपण अभ्यास केला तर एखादा माणसाची जर प्रगती होत असेल, असा उंच चढत असेल, तर त्याच्या पायाला 4 माणसं लटकली जातात. आपण म्हणतो तंगड्या खेचण्याचं काम करतात. त्याने पुढे जाऊ नये म्हणून, त्याची प्रगती होऊ नये म्हणून त्या ठिकाणी माणसाकडे अशी बुद्धी उत्पन्न होते की त्या ठिकाणी त्याला अनेक जण तंगड्या खेचत असतात, अनेक लोक त्या ठिकाणी विरोध करत असतात, आडवे जात असतात. म्हणून संत म्हणतात, अरे माणसाला एक वेळ मांजर आडवी गेलेली चालेल, कारण तिचा रस्ता येतो, तिला त्या मार्गाने जायचं होतं. जसं आपल्याला आपल्या मार्गाने जायचं आहे, तसं तिला सुद्धा त्या मार्गाने जायचं होतं. तिचं काहीतरी काम असेल, कशा तरी कामानिमित्ताने तो मार्ग क्रमण केला असेल तिने. तिच्याही मनात असं नाहीये की हा माणूस इथून चाललेला आहे आणि याचं काम होऊ नये म्हणून मला आडवं जावं, असं काही नाहीये. पण आपल्याच मनामध्ये कुठेतरी ती पाल चुटपुटते किंवा आपल्याच मनामध्ये असं कुठेतरी तो वेगळ्या प्रकारचा विचार येतो, मांजर आडवी गेली म्हणजे काम होणार नाही. संत म्हणतात, अरे एक वेळ मांजर आडवी गेली तरी काम होईल, चालेल, काही फरक पडणार नाही, पण माणूस आडवा जाता कामा नये. एखाद्या कामाला, एखाद्या ठिकाणी जर माणसाला, माणसाच्या कामामध्ये माणूस जर आडवा गेला ना, तर होणार कामही थांबलं जातंय. म्हणून त्या ठिकाणी आपण तो अभ्यास केला पाहिजे, तो विचार केला पाहिजे. पशु पक्षी गुणवंत, त्या मुंग्या बघा ना, एखादा साखरेचा दाणा जर असा मोठा असेल, पत्री खडी साखर जर असेल, खडी साखरेचा दाणा जर असेल, तर तो आपल्याला माहितीये एका मुंगीला तो हलत नाही, एका मुंगीला तो बाजूला जात नाही. पण त्याला बाजूला करण्यासाठी, त्यांच्या ठराविक ठिकाणी तो साखरेचा दाणा घेऊन जाण्यासाठी त्या एका मुंगीला अनेक मुंग्या मदत करत असतात. आणि ज्या अनेक मुंग्या एकत्र त्या ठिकाणी येत असतात, त्या सर्व मिळून तो साखरेचा दाणा खात असतात, त्याचा आनंद घेत असतात. त्या एका मुंगीला तो साखरेचा दाणा जात नाही म्हणून अनेक मुंग्या त्या ठिकाणी सभोवताली त्या साखरेच्या दाण्याला लटकून आणि बरोबरपणे त्यांच्या त्या ताकदीने, त्यांच्या त्या शक्तीने हळूहळू हळूहळू तो साखरेचा दाणा, तो खडी साखरेचा दाणा त्यांच्या ठराविक ठिकाणी, ठराविक जागेवर घेऊन जात असतात. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, ही शिकवण संतांची आहे, ही शिकवण मनुष्यासाठी आहे. पण शिकवण घेत असताना, या ठिकाणी अभ्यास करत असताना
खरोखर ज्या पद्धतीने समर्थांनी मांडलेलं आहे की प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विचाराच्या माणसांना श्रवण झालं ना की त्या ठिकाणी जाणीवेची कर्म घडत असतात, त्या ठिकाणी परमार्थिक कार्य घडत असते, त्या ठिकाणी भक्ती घडत असते, चांगल्या प्रकारची कर्म घडत असतात. म्हणून समर्थ जाणीव करून देतात की बाबा रे अभ्यास करावा, त्या ठिकाणी कशा पद्धतीने ते कार्य घडत असतंय, कशा पद्धतीने ते कार्य करत असतंय. एखादा जंगलातला मोर किंवा एखादा पालीव मोर जर असेल असा जर आपण बघितला, त्या मोराच्या पिसाऱ्याकडे, त्या मोराच्या रंगाकडे बघून मनुष्य आनंद घेत असतो. त्या मोराकडे पाहून माणसाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण होत असते, एक वेगळ्या प्रकारची मजा वाटत असते, एक मजा, एक आनंद मिळत असतो तो वेगळ्या प्रकारचा. त्याचे ते रंग, त्याचा तो पिसारा, त्याची ती चाल, ह्या सगळ्या गोष्टीचा मनुष्य किती बारीक सूक्ष्म नजरेने अगदी जर पाहायला गेलं तर निरीक्षण करत असतो त्या ठिकाणी. म्हणजे प्राणी आवडतात, पक्षी आवडतात त्या माणसाला. जो त्या मोराकडे एवढं आवडीने पाहत असतो, त्याच्या त्या रंगाचा आनंद घेत असतो, त्याच्या त्या चालीचा आनंद घेत असतो, त्याच्या त्या फुलणाऱ्या पिसाऱ्याचा आनंद घेत असतो, तोच माणूस म्हणतो अरे अमुक माणूस आहे ना, त्याचं तोंड जरी बघितलं तरी काम होत नाही. कधीतरी आपण एखाद्या कामानिमित्त जावं आणि त्याने जर हटकलं ना, विचारलं ना, का आपण समजावं कामच होणार नाही. एवढ्या भ्रमात मनुष्य आहे. अशा प्रकारच्या भ्रमामध्ये मनुष्य वावरतोय. म्हणजे माणसाने माणसाला बघितल्यानंतर काम होऊ नये, माणसाने माणसाला हटकल्यानंतर त्याचं काम अडकावं, अडकून पडावं, एवढ्या खालच्या विचाराचा माणूस झालेला आहे का? मग का संत म्हणणार नाही पशु पक्षी गुणवंत? समर्थांनी प्राणी हा शब्द मांडलेला आहे, त्याला कारण काय? ह्या सगळ्या गोष्टीचं जर निरीक्षण केलं ना, ह्या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला ना, तर निश्चित आपल्यालाही कळेल कशा प्रकारे त्या ठिकाणी ते प्राणी, ते पक्षी कार्य करत असतात. आपल्या घरातील एखाद्या वेळी जर घड्याळाचा सेल संपला तर नक्की किती वाजलेले आहेत ते आपल्याला अंदाजे सांगता येत नाही. आणि त्यातही जर समजा झोप घेऊन जर माणूस उठला असेल, झोपेतून जर मनुष्य उठला असेल, तर कुठल्याही प्रकारे घड्याळाकडे किंवा टाइम दर्शक जो असेल, वेळ दर्शक जो असेल, त्या वेळ दर्शिकेकडे न पाहता तो मनुष्य परफेक्ट सांगू शकत नाही आता किती वाजले असतील किंवा किती वेळ झालेला आहे. मग सगळं गाव झोपलेलं असताना, सगळी माणसं साखर झोपेचा आनंद घेत असताना, त्या कोंबड्याला कसं काय माहिती होतंय की आता 3 वाजलेले आहेत आणि आता आपण परमार्थिक माणसांना जाग करावं? कारण त्यावेळेला परमार्थिक माणसं जागी होत असतात पहाटेच्या वेळी. परमार्थ करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, उपासना करण्यासाठी, देवपूजा करण्यासाठी 4 वाजता तो कोंबडा बरोबर आळवत असतो. बरोबर अगदी पहिला कोंबडा, दुसरा कोंबडा, तिसरा कोंबडा असं काहीतरी असतंय ते. 3 वाजता पहिला कोंबडा आरवणार, 4 वाजता दुसरा कोंबडा आरवणार आणि परफेक्ट त्याच्या अंदाजाने लोक काही उठत असतात, त्याच्या अंदाजाने काही लोक त्या ठिकाणी जागे होत असतात.
त्या अंदाजाने काही लोक त्या ठिकाणी जागे होत असतात. बरोबर उठवतोय तो, बरोबर त्या ठिकाणी तो बांग देतोय, कोंबड्याची बांग म्हणतात त्याला. पण माणूस काय करतोय मग? एक छानस असं एक मेसेज होता, संदेश होता, तिथे त्या कोंबड्याचं चित्र दाखवलेलं आणि बाजूला लिहिलेलं, समाजाला जागा करणाऱ्या माणसाचे हेच हाल होतात. माणसाला जागा करणाऱ्या माणसाचे किंवा माणसाला जो जागा करतोय ना, त्याच्याविषयी माणूस अशाच प्रकारे विचार करत असतो. आजही काही ठिकाणी तसंच पाहायला मिळतंय. माणसाला जागृती अवस्था प्राप्त करून देणारेच माणसाला नकोशे वाटतात. समाजाला जागृती अवस्थेमध्ये उभे करणारेच त्या समाजाला नकोशे वाटतात, नकोशे होतात. काही ठिकाणी असं पाहायला मिळतंय. म्हणून पशु पक्षी गुणवंत. बघा ना, ज्या ज्यावेळी समाजाला जागा करण्यासाठी, जागृत अवस्था प्राप्त करून देण्यासाठी संत कार्याला ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आलेला आहे, त्या त्या वेळेला समाजाने कशा प्रकारे त्यांना स्वीकारलेलं आहे. ज्या वेळेला ते कार्य करत होते त्या वेळेला समाज त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत होता, हे सर्व बोध घेण्यासारखं आहे. याचा सगळ्याचा विचार करण्यासारखा आहे. म्हणून पशु पक्षी गुणवंत. सगळं गाव ज्या वेळेला निद्रिस्त असतंय, झोपलेलं असतंय, अगदी झोपेचा आनंद घेत असतंय, त्या वेळेला लवकर उठावं, माणसाने लवकर उठावं. त्याने त्याचं सगळ्या प्रकारे सुचिरभूतता होऊन देवपूजा करावी आणि मग त्याने वेळेवर कामाला जावं. म्हणून ते पक्षी माणसाला जागे करत असतात आणि नित्यनेमाने खाडा न करता नित्यनेमाने जागे करत असतात. माणूस त्यांचेच काय हाल करतो. मस्त संदेश होता तो. माणसाला जागे करणाऱ्याचे किंवा करणाऱ्याविषयी माणूस असाच विचार करत असतो. आजही कित्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, निरूपणाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून समाजाला अनेक प्रकारे जागा केलं जातंय, माणसाला अनेक प्रकारे जागा केलं जातंय. जागृती अवस्था प्राप्त व्हावी त्या ठिकाणी त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात. पण काही ठिकाणी अशी अवस्था पाहायला मिळते की माणूस त्यांच्यावरच टीका करतोय, त्यांचीच निंदा करतोय, त्यांचाच द्वेष मत्सर करतोय. कमीत कमी आपण एवढा विचार करावा की अरे, समोरचा जो माणूस आहे तो त्याच्या कीर्तनातून जनजागृतीचं कार्य करतोय, समाज प्रबोधनाचं कार्य करतोय, देवाचं कार्य करतोय, संतांच्या विचाराचा प्रसार करतोय. त्याची तरी निंदा काय करावी आपण, त्याचा द्वेष मत्सर काय करावा आपण. आणि तो जर आपल्याकडून घडत असेल तर निश्चित त्या ठिकाणी पशु पक्षी तरी गुणवंत आहेत. मग ते तेवढं तरी करत नाहीत. पण समर्थाला या ठिकाणी दाखवायचंय. समर्थ म्हणतात की अशाही विचाराची माणसं जर श्रवणाला आली, देवाचं नामस्मरण करायला लागली, भक्ती करायला लागली, परमार्थ करायला लागली, तर त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन घडत असतंय. मग माणसाचा विचार देवाने त्यावेळी का नाही केला?
सीतामाईंचा शोध लावण्याच्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी वानरच का नेले? प्रभू रामचंद्रांच्या बरोबर सीतामाईचा शोध लावण्यासाठी लंकेमध्ये वानर गेले आणि प्रभू रामचंद्रांनी वानर बरोबर घेऊन त्या ठिकाणी सीतामाईंचा शोध लावला. नुसता शोध नाही लावला तर त्या ठिकाणी त्या राक्षसांचा पराभव करून, रावणाचा वध करून, रावणाचा पराभव करून आणि सीतामाईला घेऊन आले. प्रभू रामचंद्र होते ते. त्या ठिकाणी एक सहज पिंडामध्ये विचार आला की माणसं का नव्हती, मग त्यांना का बरोबर नेले नाहीत? लग्न सोहळ्याला गेल्यानंतर, लग्न समारंभाला गेल्यानंतर सर्वांची नजर त्या वधूवरांवर असते. का तर त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची माणसं, सगळ्या क्षेत्रातील माणसं त्या ठिकाणी जमा झालेली असतात, उपस्थित झालेली असतात. मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक, सर्व जी समाजातील काही माणसं असतील ती सगळी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. असं पूर्ण मंडप असा भरलेला असतोय, भरगच्च लोकांनी असा, आणि त्या भोल्यावर, त्या स्टेजवर ते वधूवर असतात. सगळ्यांची नजर त्यांच्यावर असते. सगळे त्या वधूवराकडे बघून विचार करत असतात. मस्त जोडा आहे, लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे, राधाकृष्णासारखा जोडा आहे, अशा प्रकारे विचार करत असतात. आणि असे विचार करत असतानाच त्या ठिकाणी दोन पाहुणे असे आले की त्यांच्या गळ्यामध्ये असे मोठमोठे साखळदंड घातलेले, मोठमोठ्या साखळ्या, अशा पार अगदी कमरेपर्यंत लोंबलेल्या अशा साखळ्या त्या, आणि अद्या जाड जाड अगदी अशा. ज्या वेळेला त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला, त्या मंडपामध्ये झाला, आता सांगा लोकांनी कोणाकडे पाहावं आणि कोणाचं निरीक्षण करत राहावं? इकडे लग्न कधी लागून गेलं तेही माहिती नाही काही लोकांना. तिकडे ब्राह्मण, ते पुरोहित सावधान म्हणतात. काही लोक तिकडे अक्षदा फेकतात तर काही लोक यांच्यावर अक्षदा फेकतात. का? हे निरीक्षण कसलं करायला लागले? बापरे, किती सोनं आहे, किती तोळा असेल, किती किलो असेल. तिथे तोळ्याचा हिशोब नव्हता, तिथे किलोचा हिशोब होता. किती किलो असेल? बाजूचा म्हणतो सगळं काय ओरिजिनल नसेल, त्याचाच बाजूचा बोलतो नाही 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 ओरिजिनल असेल. म्हणजे सांगा, गळ्यामध्ये नुसते असे साखळदंड बघितल्यानंतर, त्या साखळ्या बघितल्यानंतर माणसांची अशी परिस्थिती झाली की ज्या कामासाठी आलेले आहेत, ज्या वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत, ते विसरून ते इकडे निरीक्षण करायला लागले. आता जी लंका सोन्याची आहे, त्या सोन्याच्या लंकात जर अशा माणसांना घेऊन गेले असते प्रभू रामचंद्र, तर काय झालं असतं? एक फक्त विचार माणसाने करावा की प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. आपलं ध्येय काय आहे, आपल्याला काय साध्य करायचं आहे, आणि जे साध्य करायचं आहे तेवढंच फक्त आपल्याला दिसलं पाहिजे. म्हणून अर्जुनाला काय झालं? माशाचा डोळाच दिसला. त्याचं ध्येय तिथं होतं, त्याला ते साध्य करायचं होतं. आपल्याला काय साध्य करायचं आहे? परमार्थ साध्य करायचंय, भक्ती साध्य करायची आहे, आपल्या देहाचं, आपल्या शरीराचं सार्थक करून घ्यायचं आहे, आणि हा भवसागर तरुण जायचंय आपल्याला. हा संसार रूपी भवसागर जर तरुण जायचा आहे तर मग आपण कसं राहिलं पाहिजे? म्हणून देवांचे वाहन बघा ना, गणपतीचं वाहन उंदीर आहे, श्री विष्णूचं वाहन गरुड आहे,
भगवान शंकरांचं वाहन नंदी आहे, देवीचा वाहन वाघ आहे, सिंह आहे. म्हणजे एवढे हिंस्र प्राण्यांना त्यांनी आपलं वाहन म्हणून जवळ केलंय, जवळ ठेवलंय. माणूस कुठे आहे? मनुष्य प्राणी कुठे आहे? आणि म्हणून सगळ्या प्राण्या पक्ष्यांकडून खेळ करून घेतले जातात. माणूस खेळ करून घेतो. सर्कसीमध्ये बघा, सगळ्या प्राण्यां पक्ष्यांकडून खेळ करून घेतले जातात. पण माणसाकडून खेळ करून घ्यायचा म्हणजे कोणत्या वेळेला कशा प्रकारे दगा देईल ना माणूस, ते सांगू शकत नाही. कारण माणसाची अवस्थाच अशी असते, पोटात एक आणि ओठात एक. अशा प्रकारे अशा अवस्थेत असलेल्या माणसाला जवळ घेऊन जे पोटात आहे तेच ओठात आणायचं आहे, आणि जे ओठात आहे ते कर्म, ते विचार त्याच्याकडून करवून घ्यायचे आहेत. हे परिवर्तन, हे कार्य संतच करून घेत असतात. म्हणून अखंड त्या ठिकाणी ती जाणीव करून दिली, ती ओळख करून दिली की बाबा रे, पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. आणि नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास माणसाने करावा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार माणसाने करावा, आणि माणसाने देवासारखं वागावं, प्राण्यासारखं नाही. देवासारखं वागावं, संतांसारखं वागावं, संतांसारखी कर्म करावीत, संतांसारखं कार्य करावं. नव्हे तर संत स्थितीच त्या माणसाला प्राप्त व्हावी. म्हणून या ठिकाणी समर्थाने ते मांडलेलं आहे, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. त्याला सद्गती प्राप्त होईल, त्याला चांगली गती प्राप्त होईल. पण ती गती आधारित कशावर आहे? ती ओळख समर्थाने या दासबोधामध्ये करून दिलेली आहे. हे सगळं गुणापासी गती, गुणापासी गती. म्हणून माणसाकडे माणसासारखे गुण असावेत. संत चरणी आल्यानंतर ते संतांप्रमाणे गुण व्हावेत, देवाला आवडतील असे गुण त्याच्याकडे म्हणजे सद्गुण असावेत, अवगुण नको. हे सगळं गुणापासी गती. आणि सगुण भागे श्री भोगती, अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्थी संदेह नाही. म्हणून ती उत्तम प्रकारचे गुण आपल्याकडे निर्माण व्हावेत, ते सद्गुण आपल्याला प्राप्त व्हावेत. म्हणून हे श्रवण पाहिजे, हे निरूपण पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे, प्रवचन श्रवण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण घडलं पाहिजे. आणि हे सगळं प्राप्त होत असतंय संतांच्या संगतीतून, संतांच्या कृपेने. ते संतांची कृपा आपल्यावर शेवटच्या श्वासापर्यंत राहावी, अशी नम्र प्रार्थना आपण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी करूया. आणि नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. ही श्रवणाची मात्रा आपण अखंड आणि अखंड घेऊया. याच्या पुढची ओवी आहे, नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. या ओवीवर आपल्याला चिंतन करायचं आहे, विवरण घ्यायचं आहे. पुढच्या भागामध्ये अर्थातच भाग क्रमांक 191 मध्ये. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.